मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू गरमागरम शिरा घेऊन येतो। तेव्हा शिरा केलेला पाहून पल्लवी आणि नंदिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतात। हा गरमागरम शिरा लवकर खाऊन घ्या असं शांतनू त्या दोघींना बोलतो। हा नंदिता शिरा खाते आणि खूप छान झाला असं बोलते। पल्लवी ही शांतनूकडे पाहून बोलते, सर खरंच शिरा खूप छान झाला आहे। तेव्हा शांतनू बोलतो, मी एक्स्ट्राचा पण करून ठेवला आहे, जेणेकरून तुमचा संपला ना मी पुन्हा तुम्हाला घेऊन येईल। तेव्हा पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते। तर मी तुमच्यासाठी आता कॉफी बनवून आणू का असं तो त्यांना विचारतो। नंदिता नाही बोलते। तर नंदिता ताई तुम्ही असं काय करताय, शांतनू पटकन बोलून जातो आणि नंदिताला विचारतो, मी तुम्हाला ताई म्हटलेलं चालेल का? तेव्हा नंदिता हो बोलते। तर शांतनू अजूनच खुश होतो। शांतनू त्या आनंदातच सांगतो, तुम्हाला माझी मोठी बहीण समजतो। तेव्हा नंदिताच्या डोळ्यात चटकन पाणी येतं। तर शांतनू पुढे बोलतो की जर तुम्हाला काहीही अडचण आली ना मला हक्काने सांगत जा। पल्लवी शांतनूकडे हे बोलल्यावर मात्र खूप प्रेमाने पाहत असते। शांतनू नंदिताकडे पाहून बोलतो, मी काही चुकीचं बोललो का? कारण तुमच्या डोळ्यात लगेच पाणी आलं। तेव्हा नंदिता बोलते, तसं नाही सर, परंतु इतक्या प्रेमाची आणि आपुलकीची सवय मला राहिलीच नाही। तेव्हा पल्लवी आणि शांतनूला नंदिताचं खूप वाईट वाटतं। पल्लवी तो विषय टाळते आणि नंदिताला पटकन उरकून घे असं सांगते। दुसरीकडे आदिती मॅडम खूप घाईतच प्रभाकर सरांना बोलवून घेतात आणि अगदी गंभीर चेहरा करतात। तेव्हा प्रभाकर सर विचारतात, अगं काय झालं ते तरी मला सांग। तेव्हा आदिती मॅडम जरा कोड्यातच त्यांना बोलत असतात की आज माझ्या रिसर्चचं सबमिशन झालं आणि त्यांना असं बोलून त्या थांबतात। त्यानंतर प्रभाकर सर काय झालं असं विचारत असतात। त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं। तर आदिती मॅडम सांगू लागतात की माझ्या रिसर्चचं काम त्यांना खूप आवडलं, अजून 2-3 कामं पण आली आहेत। ही गुड न्यूज तुला सांगायची होती, म्हणूनच मी इतक्या घाईत तुला बोलवून घेतलं। तेव्हा प्रभाकर सर खूपच खुश होतात आणि आदिती मॅडमचं खूपच कौतुक करतात। आदिती मॅडम पुढे सांगतात की आज माझं पेमेंट पण झालं आहे, त्यामुळे माझ्याकडून तुला ट्रीट आहे। हे ऐकून प्रभाकर सरांना विश्वास बसत नाही। ते स्वतःला चिमटा काढून घेतात आणि बोलतात, खरंच तू मला ट्रीट देणार आहे का? तेव्हा आदिती मॅडम हो बोलतात। प्रभाकर सर खूपच खुश होतात आणि आज 18 वर्षानंतर तू मला ट्रीट देणार आहे हे तुझ्या लक्षात आहे का असं म्हणून ते जुन्या आठवणी काढतात। कारण 18 वर्षानंतर आज आपण फायनली कधीतरी एकत्र भेटत आहोत आणि तू मला ट्रीट देत आहे, हे किती छान आहे। आदिती मॅडम विचार करू लागतात आणि प्रभाकर सरांना सांगतात की ह्या 18 वर्षामधील काही आठवणी कटू पण आहेत आणि त्या मला आठवाव्याशा पण वाटत नाही। त्यावेळी प्रभाकर सर तो विषयच नको असं म्हणून पुन्हा आदिती मॅडमचा मूड ठीक करतात। तर इकडे शांतनू पल्लवी आणि नंदिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललेला असतो। शांतनूसारखाच पल्लवीकडे पाहत असतो, तर नंदिता त्या दोघांकडे पाहत असते। तेवढ्यातच गौरव तेथे उभा असतो। गौरव त्या तिघांनाही पाहतो, परंतु हे तिघेही त्याला पाहत नाही। गौरव विचार करू लागतो, ह्या मास्तर बरोबर नंदिता आणि पल्लवी होती, हे नक्की कुठे चालले असतील। तर नंदिता इकडे विचार करत असते, ह्या दोघांचं ना नक्की काहीतरी चालू आहे। तेवढ्यातच नंदिताला गौरवचा फोन येतो। गौरवचा फोन आल्यामुळे नंदिता पुरती घाबरून जाते। ती फोन उचलत नाही। पल्लवी तिला भानावर आणते आणि फोन उचलायला सांगते। तेव्हा गौरव खूपच अरेरावी करू लागतो आणि तू त्या मास्तर आणि पल्लवी बरोबर कुठे चालली असं विचारतो। मी तुम्हा सर्वांना पाहिलं आहे। तेव्हा नंदिता घाबरतच सांगते की मी रुटीन चेकअपसाठी चालले आहे। तेव्हा तुझा नवरा काय मेला होता का असा गौरव उद्धटपणे तिच्याबरोबर बोलतो। तेव्हा असं नाही, अचानक ठरलं असं नंदिता सांगते। गौरव खूप अरेरावी करतो हे पाहून पल्लवीला खूपच राग येतो। नंदिताची अवस्था खूपच वाईट असते। पल्लवीला राग आला ते पाहून शांतनू तिला खुणावतो आणि लगेच शांत बसायला सांगतो। तेव्हा पल्लवी शांत बसते। नंतर गौरव नंदिताला विचारतो की त्या डॉक्टरांना जाऊन विचार की अशा अवस्थेत नवरा बायको जवळ येऊ शकतात का? तर तेव्हा नंदिता काहीच बोलत नाही, ती लगेच फोन ठेवते। तर पल्लवी काय झालं, काय बोलले गौरव भाऊजी असं विचारते। तेव्हा नंदिता सांगते, काळजी घे असं बोलले, परंतु पल्लवीला ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही। काही वेळाने ते तिघेही डॉक्टरकडे येतात। तेव्हा पल्लवी डॉक्टरांना विचारते, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा डॉक्टर सांगतात, अजून तरी सर्व नॉर्मल आहे, परंतु एकदा सोनोग्राफी आणि टेस्ट कराव्या लागतील असं म्हणून ते कोणते टेस्ट करायचे हे लिहू लागतात।
तेव्हा नंदिता अडखळतच डॉक्टरांना प्रश्न करत असते, परंतु ती काही बोलत नाही. ते पाहून शांतनू नंदिताला बोलतो, ताई तुम्ही बोला, वाटलं तर मी बाहेर जाऊन उभा राहतो. तेव्हा नंदिता शांतनूलाही तेथेच थांबायला सांगते. तेव्हा नंदिता स्वतःचा निर्णय सांगते की मला हे बाळ नको आहे. नंदिताचा हा निर्णय ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा नंदिता पुन्हा सांगते मला अबॉर्शन करायचं आहे. तेव्हा शांतनू पल्लवीकडे पाहतच राहतो. त्यावेळी डॉक्टर सांगतात की तुमच्या प्रेग्नेन्सीला 3 महिने उलटून गेले आहेत, त्यामुळे तुम्ही बाळ अबॉर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर आणि तसा विचार करत असाल तर ते कधीही शक्य नाही. हे ऐकून नंदिताला धक्का बसतो. तेव्हा नंदिता खूप रडू लागते आणि डॉक्टरांकडे विनवणी करत असते, यामधून काहीतरी मार्ग असेल प्लीज तो मला सांगा, परंतु हे बाळ मला नको. तेव्हा डॉक्टर सांगतात की ह्या गोष्टीने तुमच्या तब्येतीला धोका होऊ शकतो, त्यामुळे मी अजिबात गॅरंटी देऊ शकत नाही. तुमच्या पुढे आता बाळाला ठेवण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनही नाही असं डॉक्टर सांगतात. तर नंदिता पूर्णपणे कोलमडून जाते. त्यानंतर ते तिघेही गाडीतून चाललेले असतात. पल्लवी मागे बसलेली असते तर नंदिता पुढे बसलेली असते. त्यावेळी पल्लवीच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. नंदिताबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं. तर शांतनू तिला आरशातून पाहतो. पल्लवी नंदिताला एक सल्ला देते की तू डोळे मिटून बस, म्हणजे तुला त्रास होणार नाही. तेव्हा नंदिताला सर्व गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे गौरव माझा छळ करतो. गौरव अजिबात माझ्याकडे लक्ष देत नाही, सारखा दुर्लक्ष करतो. ती पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा शांतनू नंदिताकडे पाहतो आणि तुम्हाला काही त्रास होत आहे का असं विचारतो. तर नंदिता खूप रडते आणि त्याला सांगते मला देवाने जिवंतच का ठेवलं, कारण मला हे सर्व असह्य झालं आहे. म्हणून ती चालू गाडीतच दरवाजा उघडू लागते आणि आत्महत्येचा प्रयत्न करते. तेव्हा शांतनू चलाखीने गाडी थांबवतो. पल्लवी आणि शांतनू त्याचबरोबर नंदिता ही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा नंदिता सांगू लागते की मला जगायचं नाही, कारण मला मरायचं आहे. तेव्हा पल्लवी बोलते हे तू काय बोलतेस, तुला तुझं तरी समजतं का. तेव्हा नंदिता सांगते की माझं जगणं आता मुश्किल झालं आहे. पल्लवी नंदिताला समजावते की तुला हिंमत अशी हारून चालणार नाही. तेव्हा मी रडून रडून आता खूप थकले आहे असं नंदिता सांगते. शांतनूलाही खूप वाईट वाटत असतं. तेव्हा शांतनू मध्ये बोलतो आणि नंदिताला सांगतो मी तुम्हाला ताई मानलं आहे आणि तुम्ही मला लहान भाऊ समजला आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक सुचवतो, तुम्ही असा आत्महत्येचा प्रयत्न करू नका. असले विचार डोक्यातून काढा. आणि मला सर्व गोष्टी माहीत आहे की गौरव तुम्हाला खूप त्रास देतो, तुमचा छळ करतो, परंतु आपण गौरवचा लवकरच बंदोबस्त करू आणि ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे पण सुचवू. परंतु त्या गोष्टीसाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहायला हवं, ठामपणे त्याला विरोध करायला हवा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की कोणीतरी पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, तसा मी तुमच्या पाठीशी तुमचा लहान भाऊ खंबीरपणे उभा आहे. तेव्हा पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी आणि शांतनू एकमेकांना भेटतात. पल्लवी खूप रडत असते आणि शांतनूला बोलते की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मला सोडून देणार नाही ना. शांतनू तिला बोलतो तू मला असं अडकवलं आहे ना, मी तुला सोडून देण्याचं विचार पण कधी करू शकत नाही. हे ऐकून पल्लवी त्याला घट्ट मिठी मारते. तेवढ्यातच प्रभाकर सर आणि आदिती मॅडम तेथे येतात आणि त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहतात. हे पाहून प्रभाकर सर आणि आदिती मॅडम खूपच खुश होतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.